पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कार्यकर, मी साइट वरती यायला निघालोय। ज्या फाईल वरती सह्या करायच्या त्या साइट वरच पाठवा। ताई, तू म्हणतेस तसं जर का ही हेमा खरंच तुमच्या घरी गेली, नेत्राला भेटली, नेत्राला कळलं, नेत्रा अनिलला फोन कर, अनिलला फोन कर, त्यांना सांग हे सगळं घडलंय म्हणून। हो हो, हेमाला शोधायला हवं, पण ती कुठल्याही परिस्थितीत। तुला माहितीये ना, नेत्रा अनिलच्या दारापर्यंत पोहोचली होती, ती इथेही पोहोचूच शकते। हेमाला शोधायला हवं, बंटी पटकन कर काहीतरी। नेत्रा आली असेल। बघ, मी कशी बघणार? जा। अरे, अचानक गाडी का थांबवलीस? घरी नाही, निदान बाहेर तरी माझ्याशी सगळं क्लिअरली बोलाल म्हणून थांबवली गाडी। बाबा, मला सांगाल हे सगळं काय चाललंय? म्हणजे बाबा, तुम्हाला सगळं माहिती आहे, नेत्राचं ऐकून करताय ना तुम्ही हे सगळं? हो, पण का? नेत्रा आधी माझी सुरक्षा कवच वगैरे होती आणि आता ती काय तुमची आध्यात्मिक सल्लागार वगैरे झाली का? अद्वैत, या सगळ्यात काय चुकीचं आहे? बाबा, काय चुकीचं काय बरोबर यात मला पडायचंच नाहीये। मला हे सगळं आवडत नाही, एवढंच आहे। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, नेत्रा आपल्या घरात राहतीये, तिला आपण आपल्या घरातलं मानतो, याचा अर्थ असा नाही होत की घरातली प्रत्येक गोष्ट आपण तिला सांगितलीच पाहिजे। त्या बाईबद्दल, ममता राजाध्यक्ष बद्दल तुम्ही सांगितलं ना नेत्राला? तू विसरतोयस, नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान आहे। तिला कोणी काही सांगण्याची गरज नाहीये, तर सगळ्यांचा भूतकाळ माहिती आहे। बाबा, काय बोलताय तुम्ही? येस, मला प्लीज जरा सांगा हे सगळं काय? अद्वैत, ममताच्या बाबतीत जे काही घडलं या सगळ्याचा मी पुन्हा एकदा नव्यानं विचार करतोय। कारण रागाच्या भरात आपण चुकीचे निर्णय घेतो, समज गैरसमज होतात। मला क्लॅरिटी हवी आहे। घाईघाईत माझ्याकडनं काही चुकीचा निर्णय घेतला गेला नाहीये ना, काही गैरसमज तर झाला नाहीये ना? बाबा, पण आता इतक्या वर्षांनी, आणि बाबा जर काही गैरसमज असता तर तो त्या बाईने क्लिअर केला असता। आत्महत्या केली नसती तिने स्वतःची बाजू पटवून दिली असती। ज्या व्यक्तीने ममता मावशींना गच्चीवरून खाली ढकललं होतं, ती व्यक्ती एकच आहे, रुपाली बाई साहेब। आणि बाबा, या सगळ्यात आपण आईचा सुद्धा विचार करायला हवा। नेत्राचं ऐकून आपण आईला हर्ट करून कसं चालेल? पैशाची हौस संपत नाही तुझी अजून? 1 महिन्याचा पगार ऍडव्हान्स दिला तुला, बेळगाववरून इथे घेऊन आलो, खाण्यापिण्याची व्यवस्था केली, ते फुकटात। तर असं वागतेस तू? निघून गेलीस न सांगता, आणि ग्रंथ घेऊन गेलीस तू। अच्छा, तुम्हाला काय वाटतं मी असंच गेले? मी नाही गेले। नाही म्हणजे मीच गेले, पण मी कधी कसे गेले
मला नाही. मूर्ख समजतेस समोर. अहो नाही मॅडम, मी पैशांची शपथ घेऊन सांगते. मला नाही माहित माझ्याबरोबर काय काय होतंय. मी असं रस्त्याच्या मधोमध चालत होती, एक ट्रक अंगावर आला आणि नशीब मी भानावर आली नाही तर. मला ना तो वेड लागायची पाळी आली आहे. ऐक हेमा, शांत हो बघू, शांत हो. बंटी पाणी दे जरा. हवंय अजून? बरं वाटतंय का आता? काही झालं नाही अगं, शांत हो. आता तू ज्या कामासाठी आलीस ना इथे, ते काम पूर्ण करून टाक. तो ग्रंथ वाच. आयुष्यभर पुरेल इतका पैसा मिळेल तुला, सगळं व्यवस्थित होईल. वाच ग्रंथ. वाच, मी लिहून घेते. मॅडम मला खरं सांगा, तुम्हाला हा ग्रंथ कुठे मिळाला? या ग्रंथात काही गडबड नाहीये ना? की तुम्ही माझ्यासोबत काही करताय? आम्ही काय करणार आहोत? आणि जर करायचं असतं तर बेळगाववरून इथे कशाला बोलावलं असतं तुला? तिथल्या तिथे काम संपवलं नसतं? वेडाबाई, अगं असं काही नाहीये खरंच. बेळगावात तू मन मारून जगलीस की नाही, त्यामुळे होतंय असं. म्हणजे डॉक्टर नाही का म्हणाले स्ट्रेसमुळे होतंय? तसंच आहे, ग्रंथामुळे कसं होईल मला सांग. पण तू आता काळजी करू नकोस. आम्ही दोघंही आहोत, मी आहे, त्यामुळे तुला काही होणार नाही. इथून पुढे आज जे झालं, जसं झालं तसं काहीच होणार नाही. सगळं छान होणार आहे आयुष्यात. हा, घाबरू नकोस. तू वाच, मी लिहून घेते. शांत वाटतंय, बरं वाटतंय ना आता? सांग. अशा तऱ्हेने शिव, ब्रह्मा आणि विष्णूच्या शक्तीचे अधिष्ठान लाभलेली ही त्रिनयना देवी घुंगरू स्वरूपात त्रेतायुगापर्यंत पडून होती. त्या काळी देवीचे भीषण स्वरूप पाहून सृष्टीत हाहाकार माजला.
देवीचे उग्र स्वरूप काही शांत होईना, शेवटी ब्रह्मा, विष्णू आणि महेशाने त्या उग्र विराट स्वरूपाला प्रत्येक युगात तू तुझ्या कुठल्याही स्त्री भक्तांच्या शरीरात अंशिक रूपाने वास्तव्य करशील असा आशीर्वाद दिला. नेत्राला भविष्यात येणाऱ्या संकटांबद्दल आधीच कळतं. नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान आहे. नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान. तिला देवी संकेत देते. भविष्यात घडणाऱ्या घटना दिसतात तिला. आणि उग्र स्वरूप धारण केलेले हे स्वरूप शांत, नितळ आणि निर्मळ दिसू लागले. वाच, पुढे वाच. वाच ग हेमा. वाच ना. हे बघ हे नाही, असं काहीतरी करायला लागते मध्येच ताई. ऐक हेमा, हे वाचायला हवंय की नाही? हेमा, अगं हेमा, अगं काय चाललंय तुझं? हेमा, हेमा अगं काय? हेमा, बंटी, अरे बंटी उभा करायलाच बघत जरा आवरीला. हेमा, बंटी इकडे घेऊन ये. हेमा शांत हो. ये इकडे. इकडे बस, बस इथे बस. अगं मानावर ये. हेमा, हेमा मानावर ये. काय होतंय तुला? हेमा, हेमा, बंटी, हे बघ अगं. आता तरी विश्वास बसला माझ्यावरती? ताई मी तुला सांगतोय, हे आपलं सुद्धा नाही, असंच काहीतरी होईल. मी काय म्हणतोय, तिने वाचला ना थोडासा ग्रंथ, तिला पैसे दे, पाठवून दे तिला. मी देतो हवं तर पैसे, पण नको ते ग्रंथ प्रकरण खूप भारी. ऐक माझं तू. नाही बंटी, हेमा इथेच राहील. अगं ताई असं काय करतेस? ती ही कसं तरी विचित्र वागते. काल रात्री सारखी आज जर का ती रात्री बाहेर निघून गेली आणि हिला काय झालं तर मी काय करायचं? शांत हो, ऐक माझं जरा. दार खिडक्या लावून घे. दाराला कुलूप लाव आतून. ती कुठेही जाणार नाही. तो ग्रंथ आहे ना, ग्रंथ मी घेऊन जाते माझ्या बरोबर. ओके ताई पण प्लीज बंटी, परिस्थितीचं गांभीर्य समजून घे रे, प्लीज. नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान आहे, जे आपल्यासाठी शाप ठरतंय.
सुनबाई, देवळात जाऊन येतो ग. नेत्रा, हा बोल नेत्रा. आबा, तुमचं हेमाशी काही बोलणं झालं का? म्हणजे तिचा फोन आला होता. नाही ग, पण कालच तर तू म्हणालीस ना की तुझं आणि तिचं बोलणं झालंय म्हणून. हो, म्हणजे बोलणं झालं पण नीट नाही ना बोलणं झालं. तुम्ही एकदा बोलून घेता का तिच्याशी? काय झालंय बाळा? काळजीचं तर काही कारण नाहीये ना? नाही, काही झालं नाहीये, पण तरी तुम्ही एकदा बोलून घ्या. तुम्हाला माहिती आहे ना ती माझ्याशी नीट नाही बोलत. खरंच काय करावं या पोरीचं काही कळत नाहीये. आता असं वाटतंय की तिला बेळगावला पाठवायलाच नको होतं. इथे डोळ्यासमोर असती तर बरं झालं असतं. आबा, तुम्ही नका काळजी करू. ती सुखरूप आहे. फक्त तुम्ही एकदा बोलून घ्या आणि जमल्यास तिला घरीच बोलवून घ्या. ती ऐकेल असं वाटतं तुला बाळा? तुम्ही तिला सांगा ना, 1 दिवसासाठी राहायला यायला सांगा आणि परत वाटल्यास कामावर जायला सांगा. आणि ते येणार असेल ना त्या दिवशी मलाही कळवा, म्हणजे मी सुद्धा येईन तिला भेटायला. आणि काय ते समोरासमोर एकदाचं बोलणं होईल व्यवस्थित. ठीक आहे बाळा, मी बोलतो तिच्याशी आणि तुला कळवतो. हा हो आबा. चल ठेवू आता, देवळात जातोय ग. आबा, कालपेटीचं काही कळलं? काही शोध लागला का? नाही ग बाळा, पण तू काळजी करू नकोस बाळा. देवी याच्या मनात आहे तेच होईल. देवी याच्या इच्छेवर तर काही होणार नाही बाळा. नको काळजी करूस तू. चल बाळा, ठेवू का? आबा, तेवढं हेमाशी बोलून कळवा हा मला. हो बाळा, कळवतो. हा कळवतो. अनिलकडे सुरक्षित राहील हा ग्रंथ. अनिल फोन का नाही उचलत आहेत? उचला फोन. आता हा ग्रंथ घेऊन घरी जायचं म्हणजे पुन्हा टेन्शन. फोन उचलत नाहीयेत म्हणजे घरीच घेऊन जायला लागणार आता. आपण ज्या सबस्क्रायबरला कॉल करत आहात तो आता कॉल घेण्यास उपलब्ध नाही. कृपया थोड्या वेळानंतर कॉल करा. तू इथे काय करतेस? मी टेलरकडे म्हणजे एम्ब्रॉयडरी वाल्याकडे आले होते. घरीच चालले आता. गाडी कधी आणलीस? अहो, पार्किंगचा केवढा प्रॉब्लेम आहे इथे. बरं, बस गाडीत, मी तुला सोडतो घरी. नाही नाही, तुम्ही कशाला उगाच वेळ घालवताय? मी जाते ना रिक्षाने, तुम्ही निघा. अगं बस, मी ऑफिसला चाललोय पण घरावरून जाईल. बस. काय ग, हे पिशवीत काय? कॅटलॉग आहे अहो, एम्ब्रॉयडरीचा. घरातले पडदे किती खराब झाले. म्हटलं जरा नवीन पडदे घेऊ, एम्ब्रॉयडरी करू, जरा चांगलं वाटेल ना. तुम्ही कुठे गेला होतात? आधी ऑफिस मध्येच आहे ना? मी चाललोय जोशी गुरुजींना भेटायला. कशाला? तुला माहितीये ना, अमृताचा जन्मदिवस जवळ येतोय. त्यानिमित्तानं घरात शांती करायची आहे. त्याबद्दलच बोलायचं मला त्यांच्याशी. खरंच खूप बरं वाटलं मला शेखर. म्हणजे मला असं सतत वाटतं की वर्षातून एकदा तरी ममताताईंसाठी काहीतरी करायला हवं आपल्याला. म्हणजे त्या जिथे कुठे असतील तिथे शांती मिळेल त्यांना. काय झालं? असं का बघताय? नाही काय नाही, हे अद्वैतला समजव. काय समजवायचं काय त्याला तुझी काळजी वाटते आणि या सगळ्यात तू दुखावली जाशील असं वाटतंय त्याला. काय म्हणजे यात दुखावण्यासारखं काय शेखर? खरंच
म्हणजे आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी तुम्ही जे काही कराल त्यात मी तुमच्या सोबतच आहे आणि मला आनंद आहे त्यात. तुम्ही नका काळजी करू, मी बोलेन आतिशी. आबा हे बघा मला काय मिळालं. हे काय आहे? नेत्रा, याला घुंगरू म्हणतात. हे कुठे सापडलं तुला? त्रिनयना देवी आईच्या देवळात. हो का? अरे वा वा वा, असू दे हा तुझ्याकडे. असं समज देवी आईनी ही तुला एक भेट दिली आहे. नीट सांभाळून ठेवायचा हा घुंगरू तुझ्याकडे.